हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील युराणे सर स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्व विद्यार्थी मित्रांचे. आज घ्यायचा आपल्याला इन्कम टॅक्सचा क्वेश्चन पेपर. आपण लास्टच्या लेक्चरला बीकॉम ESY सेकंड इयरचा अकाउंटचा क्वेश्चन पेपर घेतला. आता या लेक्चरला घ्यायचा आपल्याला बीकॉम सेकंड इयर ESY ओके फोर्थ सेमिस्टरचा आपल्याला घ्यायचा आहे. अँड इन्कम टॅक्सचा क्वेश्चन पेपर इथं दिलेलं इन्कम टॅक्स क्वेश्चन पेपर AW2643 हा त्याचा काय क्वेश्चन पेपरचा नंबर आहे 2019चा. ठीक आहे, बघा जसं की आपल्याला इथं दिलेला आहे क्वेश्चन असा दिला त्यांनी तुम्हाला. इथं MB क्वेश्चन सेकंड असतो, क्वेश्चन फर्स्ट हा कंपल्सरी थेरीचा राहतो इन्कम टॅक्स मध्ये. ओके, सेक्शन बी मध्ये शॉर्ट टेक क्वेश्चन आहे. बघा इथे दिला MB 45,000, FR दिला 50,000, SR दिला 48,000, AR दिला 54,000. ठीक आहे, MB म्हणजे म्युन्सिपल व्हॅल्यू, त्यानंतर फेअर रेट, स्टँडर्ड रेट आणि ॲक्च्युअल रेट. ठीक आहे, आपल्याला इथं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. त्यांनी कॅल्क्युलेट सांगितलं आपल्याला कॉम्प्युटेशन ऑफ ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू GAV ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू काढायची आपल्याला. ठीक आहे, सर्वात पहिले ए मध्ये लिहितो आपण. इथं ए मध्ये लिहितो एक्सपेक्टेड रेट. काय लिहितो आपण? एक्सपेक्टेड रेट. ओके, यामध्ये फर्स्ट नंबर लिहितो आपण म्युनिसिपल व्हॅल्यू. ओके, म्युनिसिपल व्हॅल्यू आहे आपल्याकडे इथं 45,000. आतमध्ये लिहिले आपण इथं 45,000. ओके, याला ऑर करून सेकंड नंबर लिहितो आपण फेअर रेट. काय लिहितो? फेअर रेट. ठीक आहे, म्युनिसिपल व्हॅल्यू त्याला ऑर करून लिहितो आपण फेअर रेट. फेअर रेट पण दिलेला आहे आपल्याला. फेअर रेट दिलं 50,000, इथं लिहिलं आपण 50,000. आता काय राहते बघा, इथं फॉर्म्युला टाकू आपण इथं ब्रॅकेटमध्ये. विच युअर इज मोअर बट. बघा आपण इथं एक्सपेक्टेड रेंट काढत आहोत. एक्सपेक्टेड रेंटची व्हॅल्यू बघायची आपल्याला, तर ती भेटते आपल्याला म्युनिसिपल व्हॅल्यू आणि फेअर रेट. आणि तिसरं कम्पेअर करावं लागतं आपल्याला स्टँडर्ड रेट सोबत. ठीक आहे, इथं म्युनिसिपल व्हॅल्यू आणि फेअर रेट. विच युअर इज मोअर बट म्हणजे या दोघांपैकी जास्त. या दोघांपैकी जास्त काय? 50,000. ओके, परंतु समोर सांगितलं बट नॉट मोअर दॅन बाय SR. स्टँडर्ड रेट पेक्षा जास्त घ्यायचं नाही. ओके, मोर दॅन बाय SR. SR म्हणजे काय? स्टँडर्ड रेट. ओके, विच वर इज मोर या दोघांपेक्षा जास्त आणि स्टँडर्ड रेट पेक्षा कमी असं त्यांनी आपल्याला सांगितलं. ठीक आहे, मग आपल्याकडे स्टँडर्ड रेट किती आहे? स्टँडर्ड आहे आपल्याकडे 48,000. या दोघांपेक्षा जास्त स्टँडर्ड रेट पेक्षा कमी व्हॅल्यू ठेवायची म्हणजे मग स्टँडर्ड एवढी ठेवू आपण इथं 48,000. ओके, हे येतील का बाहेर? नाही. ठीक आहे, त्यानंतर इथं बी मध्ये लिहू आपण. आता इथं बी मध्ये ऍक्च्युअल रेंट रिसिव्ह किंवा त्याला ऍक्च्युअल रेंट पण म्हणतात. ओके, ऍक्च्युअल रेंट रिसिव्ह. ऍक्च्युअल रेंट रिसिव्ह दिलेला आपल्याला. ऍक्च्युअल रेंट 54,000. इथं 54,000. ठीक आहे, 54,000 झाल्यानंतर इथं ब्रॅकेट इथं ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू काढायचं आपल्याला. काय काढायचं आता? ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. इथं लिहू आपण ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. ओके, मग ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कशी काढतात? ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू जर काढायची असेल आपल्याला तर इथं ब्रॅकेटमध्ये सूचना परत. विच युअर इज मोअर. विच युअर इज मोअर A and B. मीन्स आपल्याकडे जो A आणि B आहे, A काय एक्सपेक्टेड रेंट आणि B काय भेटला आपल्याला? ऍक्च्युअल रेंट रिसिव्ह. ठीक आहे, या दोघांपेक्षा जी काही जास्त व्हॅल्यू असेल ती घ्यायची आपल्याला ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू आपल्याला भेटली इथं सेकंड नंबरच्या कॉलममध्ये 54,000. ठीक आहे, या प्रकारे तुमचं ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू पर्यंतचं जे एक्झाम्पल होतं 4 मार्क्सचा जो इझी क्वेश्चन होता तो या प्रकारे असा क्वेश्चन येणार आणि तुम्हाला असा सॉल्व्ह करावा लागेल. ठीक आहे, नंतर घेऊ आपण नेक्स्ट थर्ड नंबरचा क्वेश्चन. 4 मार्क्ससाठी शॉर्टकट क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, तो घेऊ आपण. तर बघा आता इथं क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला. क्वेश्चन नंबर थर्ड जसं तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसत आहे बघा काय दिलेलं आहे आपल्याला. त्यांनी सांगितलं कॉम्प्युट द टॅक्सेबल इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसचा क्वेश्चन आहे. त्यांनी क्वेश्चन असा केला ₹1,50,000 इन अ फिक्स्ड डिपॉझिट. 1,50,000 रुपये काय केलेले आहेत तुम्ही म्हणते? फिक्स्ड डिपॉझिट केलेले आहेत 6% ॲट द रेट. किती पर्सेंट? 6%. ओके, काय करायचं आपल्याला? महाराष्ट्र बँकमध्ये डिपॉझिट केलं आहे. ठीक आहे, आपण काय करू मग त्याच्यावरती डायरेक्ट सरळ इथं काय सर इथं फिक्स डिपॉझिट. फर्स्ट नंबर इथं फिक्स डिपॉझिटेड. ओके, फिक्स डिपॉझिट केलेले आहेत त्यांनी 1,50,000 मल्टिप्लाय याच्यावरती किती पर्सेंट काढू आपण? 6%. ठीक आहे,
1,50,000 वरती 6% म्हणजे डायरेक्ट बाहेर येतील 9,000 9,000. ओके, याच्यामध्ये इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये जेवढं इन्कम दिलं असेल, जी काही अमाऊंट दिली असेल आणि पर्सेंटेज दिले असतील, त्याचा काय करावं लागेल, आपल्याला गुणाकार करावा लागेल. तेवढे पर्सेंटेज त्याच्यावर काढून अमाऊंट इथं इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये लिहावं लागेल. ठीक आहे. इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस म्हणजे जसं की आपल्याकडे इन्कमचे 5 स्रोत आहेत. सॅलरी आहे, ठीक आहे, हाऊस प्रॉपर्टी आहे, बिझनेस आहे, कॅपिटल गेन आहे आणि अदर सोर्सेस आहे. याच्या व्यतिरिक्त जे काही इन्कम असेल आपल्याला ते इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये लिहावं लागेल. ठीक आहे. बघा, मग आपल्याकडे दिलं फिक्स डिपॉझिट 1,50,000 होतं, 6% 9,000. त्यानंतर सेकंड नंबरचा पॉईंट काय दिला आपल्याला तरी बघा. सेकंड नंबर दिला तरी तुम्हाला 10% 20,000 डिबेंचर लिस्टेड कंपनीचे आहेत. ओके, म्हणजे इथं काय लिहायचं 10% किंवा इंटरेस्ट ऑन डिबेंचर. सरळ सरळ इथं इंटरेस्ट ऑन डिबेंचर. ओके, इंटरेस्ट ऑन डिबेंचर किती आहेत ते त्यांनी दिलेलं आपल्याला 20,000 20,000 आहे. ॲट द रेट किती पर्सेंट 10%. ठीक आहे. याच्यावरची 10% म्हणजे सरळ सरळ इथं 2,000. ओके, किती 2,000. ठीक आहे. त्यानंतर दिलं ₹1,000 इंटरेस्ट रिसिव्ड ऑन डिबेंचर. परत डिबेंचर पासून इंटरेस्ट भेटलं. ठीक आहे. इथं थर्ड नंबर इंटरेस्ट. आता अमाऊंट काढून दिलेलं त्यांनी तुम्हाला. इंटरेस्ट रिसिव्ड, इंटरेस्ट काय झालं रिसिव्ड. कुठून झालं इंटरेस्ट रिसिव्ड तुम्हाला डिबेंचर ऑफ. ओके, इंटरेस्ट रिसिव्ड ऑन डिबेंचर. ठीक आहे. इथं डिबेंचर पासून इंटरेस्ट रिसिव्ड झालं. किती रुपयाचं 1,000. इथं 1,000 डायरेक्ट बाहेर. ठीक आहे. संपूर्ण हेडची टोटल करत राहायची. त्यानंतर दिलं 10,000 इन पोस्ट सेव्हिंग बँक अकाउंट 4%. ओके, मग 10,000 आहे तिथे घेऊ आपण सेव्हिंग बँक अकाउंट. इथं फोर्थ नंबर पोस्ट सेव्हिंग बँक अकाउंट. ओके, किती रुपये होते 10,000 ॲट द रेट किती पर्सेंट 10%. ठीक आहे. याच्यावरती अमाऊंट येणार बाहेर इथं 1,000. किती येणार बाहेर अमाऊंट 1,000 कारण 10,000 वरती 4% दिले. किती पर्सेंट दिले 4%. ठीक आहे. 4% इथे येतील 400. किती येतील 400. ओके, यांची काय करू आपण सर्वात लास्टला. आता संपला टोटल क्वेश्चन. त्यांची टोटल करायची आपल्याला. इथं टोटल केल्यानंतर इथं घेऊ आपण काही सांग इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. इथं इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. ओके, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस मध्ये इथं टोटल करू आपण. टोटल करता वेळेस 9 2 11 1 12 12,400 12,400. ठीक आहे. या प्रकारे आपला थर्ड नंबरचा जो क्वेश्चन आहे कॉम्पिटिशन ऑफ इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसचा हा क्वेश्चन इथे काय झालेला आपला कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे. बघा, त्यानंतर आपण नंतरचा क्वेश्चन आहे फोर्थ. तो दिलेला थेरी. फिफ्थ दिलेला आहे थेरी. ओके, नंतर लगेच आपल्याला आता सेक्शन सी घ्यायचा आहे लॉंग टाईप क्वेश्चन. लॉंग टाईप क्वेश्चनमध्ये परत हाऊस प्रॉपर्टीचा क्वेश्चन दिलेला आहे. ओके, इन्कम टॅक्समध्ये 60% थेरी येते आणि 40%च एक्झाम्पल राहतात. ठीक आहे. जसं की आपण पहिले दुसरं एक्झाम्पल घेतलं आणि हा तिसरा क्वेश्चन घेतला. दुसरा आणि तिसरा क्वेश्चन कंपल्सरी एक्झाम्पलचा राहणार. बाकी सर्व क्वेश्चन काय राहतील थेरीचे. ठीक आहे. बघा, आता आपल्याला लॉंग टाईप क्वेश्चन घ्यायचा. लॉंग टाईप क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे ते पण बघू आपण. तर बघा, आता आपल्याला इथं सेकंड नंबर सेक्शन सी मधला सेकंड नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे. सेक्शन सी मधला सेकंड नंबरचा क्वेश्चन आपल्याला लॉंग टाईप क्वेश्चन दिलेला आहे. सॅलरी राहते, सॅलरीला ऑर हाऊस प्रॉपर्टी राहते. हाऊस प्रॉपर्टीचा क्वेश्चन खूप इझी असतो. ठीक आहे. त्या प्रकारे आपल्याला हाऊस प्रॉपर्टीचा क्वेश्चनच सॉल्व्ह करायचा आहे. सॅलरीमध्ये खूप सारे डिडक्शन राहतील आणि खूप सारे रूल्स राहतील. त्यापेक्षा हाऊस प्रॉपर्टीमध्ये एकच रूल राहणार, तो लक्षात ठेवायचा आणि हाऊस प्रॉपर्टी इझीमध्ये आहे सॉल्व्ह करायचा. ठीक आहे. बघा, क्वेश्चन असा दिलेला आहे तुम्हाला दिसत आहे बघा. मिस्टर निकेतन इज द ओनर ऑफ 3 हाऊस. 3 घराचा ओनर आहे तो. पर्टिक्युलर ऑफ दिस हाऊस प्रॉपर्टीज आर ॲज अंडर. ठीक आहे. सर्वात पहिले दिलं फर्स्ट हाऊस. द हाऊस इज बिंग यूज फॉर सेल्फ रेसिडेन्शियल पर्पज. तो काय करत आहे की तो जे हाऊस आहे त्या हाऊसमध्ये स्वतः राहत आहे. ठीक आहे. जेव्हा व्यक्ती त्या घरामध्ये स्वतः राहत असेल, आपण जे बघत आहोत ते बघत आहोत कॉम्पिटिशन ऑफ इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. हाऊस प्रॉपर्टीपासून आपल्याला फक्त इन्कम बघायचं आहे. तो त्या हाऊसमध्ये पहिल्या हाऊसमध्ये स्वतः सेल्फ राहत आहे तर त्या हाऊसपासून त्याला काहीच इन्कम येणार नाही. अदर जर त्यांनी त्या हाऊसवरती काही कन्स्ट्रक्शनसाठी किंवा हाऊस रिपेअरसाठी किंवा हाऊस पर्चेसिंगसाठी जर लोन घेतलं असेल तर त्याच्यावरती तो लॉसमध्ये असेल. ठीक आहे. तर त्यामुळे बघा, आता इथं सांगतो समजावून तसं. बघा, इथं सर्वात पहिले लिहायचं फर्स्ट ए मध्ये फर्स्ट सेल्फ हाऊस. पहिलं काय आहे स्वतःचं घर आहे. ठीक आहे.
त्यामुळे इथं त्याला ॲन्युअल व्हॅल्यू पण नाही भेटणार आणि त्याचं इन्कम पण नाही येणार. ठीक आहे, त्याने लोन घेतलं असेल तर इथं लॉस होणार त्याला त्याच्यावरती. ठीक आहे, बघा त्याने काय दिलेलं आपलं लोन वगैरे काही दिलेलं आहे का बघू आपण. द हाऊस इज द बिंग यूज सेल्फ रेसिडेन्स फॉर वस्तू स्वतः राहण्यासाठी वापरत होता. इट्स म्युन्सिपल व्हॅल्यू. म्युन्सिपल व्हॅल्यूचा काही रोल नाही. ठीक आहे, बघा जेव्हा सेल्फ ऑक्युपाइड हाऊस असेल, जेव्हा सेल्फ हाऊस असेल तेव्हा सरळ सरळ इथं लिहायचं आपल्याला ॲन्युअल व्हॅल्यू. ॲन्युअल व्हॅल्यू. ॲन्युअल व्हॅल्यू इथं या घराची डायरेक्ट काय येणार इथं बिल येणार. ओके, यामध्ये जर त्यांनी मायनस, ओके मायनस इंटरेस्ट ऑन लोन, इंटरेस्ट ऑन लोन जर असेल तर, ठीक आहे तुम्हाला समजण्यासाठी, परंतु इथं नाहीये म्हणून इथं आपण परत काय लिहू इथं नील. ठीक आहे, इथं काय येणार नीलच येणार. जर असलं समजा तुमच्याकडे ॲन्युअल व्हॅल्यू नील लिहायची आणि इंटरेस्ट ऑन लोन जर असेल, लोन कशासाठी फक्त हाऊस कन्स्ट्रक्शन, हाऊस रिपेअर्स आणि पर्चेसिंग साठी. ठीक आहे, जर असलं तर ते मायनस करायचं. इथं आन्सर मायनस मध्ये येणार. तुम्हाला लिहायला लागेल लॉस फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. ओके, इथं आपण असली इन्कम फ्रॉम फर्स्ट हाऊस प्रॉपर्टी. पहिल्या हाऊस प्रॉपर्टी पासून आपल्याला इन्कम काहीच नाही आले इथं नील. ठीक आहे, मग इथं आपण काय करू आता इथं क्लोज करू तात्पुरतं. त्यानंतर आपल्याला इथं काय केलं आपण याला क्लोज केलं. ठीक आहे, आता नंतर लगेच सेकंड हाऊसच्या बाबतीत सांगितलं. सेकंड हाऊस काय सांगितलं बघा. सेकंड हाऊस द म्युनिसिपल व्हॅल्यू ऑफ दिस हाऊस 160,500 अँड इट इज लेट आउट फॉर ₹4,500 पर मंथ. एक्सपेन्सेस इन करंट म्युनिसिपल टॅक्स, ग्राउंड रेंट, ओके इंटरेस्ट ऑन लोन पेड. ओके, बघा मग आता सेकंड जे हाऊस आहे ते रेंटेड आहे कारण त्याने रेंट दिलेलं आहे. ठीक आहे, इथं दिलेलं आहे त्यांनी तुम्हाला काय दिलं बघा. सेकंड हाऊस म्युनिसिपल व्हॅल्यू दिलं आणि त्याचं लेट आउट हाऊस आहे काय लेट आउट भाड्याने दिलेलं आहे. ओके, मग इथे लिहू आपण सेकंड लेट आउट हाऊस. ओके, सेकंड लेट आउट हाऊस मध्ये सर्वात पहिले ए मध्ये लिहू आपण एक्सपेक्टेड रेंट. ओके, एक्सपेक्टेड रेट मध्ये फर्स्ट नंबर लिहितो आपण MV म्युनिसिपल व्हॅल्यू. काय लिहितं MV म्युनिसिपल व्हॅल्यू. ठीक आहे, मग आता म्युनिसिपल व्हॅल्यू आपल्याकडे किती दिलेलं आहे बघा. म्युनिसिपल व्हॅल्यू दिलेलं आहे त्यांनी तुम्हाला 16,500, 16,500. ओके, और लिहितो आपण काय लिहितो और FR फेअर रेट. काय लिहितो आपण फेअर रेट. ओके, ते पण नाहीये ते काय इथं नील. ओके, ब्रॅकेट मध्ये सूचना लिहितो आपण विच युअर इज मोअर, विच युअर इज मोअर बट नॉट मोर दॅन बाय स्टँडर्ड रेट. परंतु स्टँडर्ड रेट हायच नाही म्हणून त्याच्यासोबत कम्पेअर करायचं नाही. ठीक आहे, जेव्हा स्टँडर्ड असेल तेव्हा आपण इथे याच्यासमोर असं लिहू शकतो विच युअर इज मोर बट नॉट मोर दॅन बाय स्टँडर्ड रेट. परंतु स्टँडर्ड रेट हाय नाही त्यामुळे आपल्याला या दोघांमध्येच कम्पेअर करावं लागेल म्युनिसिपल व्हॅल्यू आणि फेअर रेट. म्हणजे विच युअर इज मोर म्हणजे एक्सपेक्टेड रेटची अमाऊंट जी येणार आहे ती बाहेर येणार 16,500. ओके, त्याला इथं सेकंड नंबर लिहितो आपण बी मध्ये लिहितो ऍक्च्युअल रेंट रिसिव्ड. काय लिहितो आपण ऍक्च्युअल रेंट रिसिव्ड. आता ऍक्च्युअल रेंट रिसिव्ड मध्ये त्याने रेंट किती दिलं होतं 4,500 नी मल्टिप्लाय 12. ओके, मल्टिप्लाय बाय 12 का एका वर्षामध्ये 12 महिने असतात. 12 महिन्याचं त्यांनी काय दिलेलं असेल त्याला रेंट दिलं असेल. ओके, किती रुपयांनी 4,500 रुपयांनी लेट आउट होतं ते पर मंथला. ठीक आहे, मग आपण काय करू इथं गुणाकार करू त्याचा 4,500 गुणेला 12 म्हणजे इथं आपल्याला 54,000 रुपयाचं काय भेटलं इथं रेंट भेटलं. ओके, ऍक्च्युअल रेंट रिसिव्ड 54,000. ओके, इथं 54,000 ऍक्च्युअल रेंट रिसिव्ड भेटला आपल्याला. त्या ऍक्च्युअल रेंट रिसिव्ड मध्ये आता इथं आपल्याला काढायचं आहे ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. काय काढावं लागेल ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. ओके, ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू काढायची आपल्याला. ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू मध्ये खाली दिसत आहे का बघा सर्वांनी, हा दिसत आहे. ठीक आहे, बघा मग इथं ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू काढायची आपल्याला. ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कशी काढतो आपण विच युअर इज मोअर A and B. इथे लिहू आपण असं लिहू मोअर A and B. ए आणि बी मध्ये जे काही मोअर आहे ते काय घ्यावं लागेल आपल्याला ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू घ्यावी लागेल. ठीक आहे, मग आता ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू किती निघेल. ठीक आहे, ए मध्ये आहेत आपल्याकडे ए मध्ये एक्सपेक्टेड रेंट मध्ये 16,000 बाहेर आले आणि बी मध्ये ऍक्च्युअल रेंट रिसिव्ड मध्ये 54,000 बाहेर आले. या दोघांपैकी जास्त अमाऊंट आहे आपल्याकडे 54,000 म्हणजे इथं 54,000 काय भेटली आपल्याला ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू भेटली 54,000. ओके, आता इथं लिहू आपण समोर एक्झाम्पल बघा. इथं ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू काय भेटली इथं ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. ओके,
54,000 इथं सेकंड नंबरमध्ये घेऊ आपण. ठीक आहे. याच्यामधून कंपल्सरी मायनस म्युनिसिपल टॅक्स, मायनस म्युनिसिपल टॅक्स. ओके. परंतु हा जो म्युनिसिपल टॅक्स आहे हा फक्त ओनली कोण पेड करतं, ओनर पेड करतो. त्यांनी जर टेनंट सांगितलं असेल, भाडेकरून सांगितलं असेल तर तो घ्यायचा नाही. ओके. इथं दिलेला आहे एक्सपेन्सेस इनकरेक्ट. म्युनिसिपल टॅक्स पेड किती दिला 1500. म्युनिसिपल टॅक्स पेड बाय ओनर, कोणाचा घ्यायचा फक्त ओनरचा घ्यायचा. ओके. इथं दिला 1500, 1500. ओके. इथं 1500. ठीक आहे. मग आपण काय करूया 1500 आपल्याला याच्यामधून मायनस करावं लागतील. आता इथं 500, त्यानंतर रिटर्न इथं 2, त्यानंतर इथं 2, 52,500. ठीक आहे. 52,500 याला नाव द्यायचं आपल्याला ॲन्युअल व्हॅल्यू. काय नाव देऊ आपण याला, ॲन्युअल व्हॅल्यू. ती भेटली आपल्याला. आता इथं ॲन्युअल व्हॅल्यू, ॲन्युअल व्हॅल्यू कशी भेटली आपल्याला, आपण काय केलं बघा, परत इथं सांगतो. एक्सपेक्टेड रेंट काढलं सेकंड हाऊसचं, आपण सेकंड हाऊसमध्ये आहोत. ठीक आहे. एक्सपेक्टेड रेंट कसं काढलं, म्युनिसिपल व्हॅल्यू और फेअर रेंट दोघांमध्ये जास्त इथं बाहेर अमाऊंट टाकली. ठीक आहे. ऍक्च्युअल रेंट रिसिप्ट घेतलं 4,500 त्यांनी रेंटनी भाड्याने दिलं होतं. 12 महिन्याचं 54,000. या दोघांमध्ये मोवर जे असेल तो भेटतो आपल्याला ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू दोघांपैकी जास्त. ठीक आहे. तो भेटला 54,000. 54,000 मधून ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू मधून कंपल्सरी आपण म्युनिसिपल टॅक्स पेड काय केला, मायनस केला. म्युनिसिपल टॅक्स पेड मायनस अनरिअलाइज रेंट जर असेल तर ते मायनस करावं लागेल. आणि हाऊस जर वॅकंट असेल, वॅकंट रिक्त जर असेल तर ते पण याच्यामधून काय करावं लागेल आपल्याला, मायनस. ॲन्युअल व्हॅल्यू भेटली आपल्याला 52,500. ओके. म्हणजे 52,500 मध्ये ॲन्युअल व्हॅल्यू भेटल्यावरून लगेच लेस डिडक्शन अंडर सेक्शन 24. ओके. कुठली लेस डिडक्शन अंडर सेक्शन 24 त्याला म्हणतात स्टँडर्ड डिडक्शन, स्टँडर्ड डिडक्शन. ओके. ही स्टँडर्ड डिडक्शन कुठली राहते, स्टँडर्ड डिडक्शन असते 30% ऑफ ॲन्युअल व्हॅल्यू. 30% ऑफ AV. किती 30% ऑफ ॲन्युअल व्हॅल्यू. ॲन्युअल व्हॅल्यू वरती किती पर्सेंट घ्यावं लागते आपल्याला, 30%. ठीक आहे. मग इथं आपण 30% घेऊ कशावरती, 52,500 वरती. 52,500 मल्टिप्लाय बाय 30%, त्याची अमाऊंट आली 15,750. इथं फर्स्ट नंबर 15,750. ठीक आहे. त्यानंतर परत याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे तुम्हाला खाली. ओके. हे फर्स्ट डिडक्शन झाली फर्स्ट. आता सेकंड नंबरची डिडक्शन असते इंटरेस्ट ऑन लोन. ओके. परंतु इंटरेस्ट ऑन लोन कशासाठी, हाऊस कंस्ट्रक्शन, हाऊस रिपेअर्स किंवा परचेस. आता त्यांनी दिलेलं आहे बघा आपल्याला खाली एक्सपेन्सेस दिले खूप सारे. म्युनिसिपल टॅक्स झाल्यानंतर ग्राउंड रेंट, ग्राउंड रेंट घ्यायचा नाही. ठीक आहे. त्यानंतर फायर इन्शुरन्स वगैरे सांगते तो पण नाही घ्यायचा. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी दिलेला आहे इंटरेस्ट ऑन लोन पेड किती राहतं, 5,000 पेड केलं ॲझ्युम फॉर हाऊस कंस्ट्रक्शन. ओके. इथं काय दिलं, इंटरेस्ट ऑन लोन, इंटरेस्ट ऑन लोन कंस्ट्रक्शन. कशाचं आहे ते, कंस्ट्रक्शनचं आहे, म्हणजे ते घ्यावं लागेल आपल्याला. ठीक आहे. कंस्ट्रक्शनचं दिलं त्यामुळे इथं 5,000 घ्यावं लागतील. 5,000 लिहिलं आपण इथं, या दोघांची ॲडिंग करू आपण. ओके. इथं 20,750. ओके. इथे दिली आपल्याला 20,750. टोटल दिली आपल्याला इथं किती दिली, टोटल झाली 20,750. 52,500 मधून आपण 52,500 मायनस 20,750 वजा केल्यानंतर खाली उरतात आपल्याकडे इथं 31,750. ओके. त्याला नाव द्यायचं आपल्याला इन्कम फ्रॉम सेकंड लेट आउट हाऊस. काय नाव घेऊ आपण याला, इन्कम फ्रॉम सेकंड लेट आउट हाऊस. ओके. इन्कम फ्रॉम सेकंड लेट आउट हाऊस. आता भेटलं आपल्याला इथं आलं थर्ड हाऊस. कुठलं, थर्ड हाऊस. इथं घेऊ आपण थर्ड हाऊस. ओके. आता जे थर्ड हाऊस दिलेला आहे त्या थर्ड हाऊस मध्ये त्यांनी काय दिलं बघा, वरती क्वेश्चन मध्ये आपल्याला दिसत आहे बघा. थर्ड हाऊस मध्ये द थर्ड हाऊस द म्युनिसिपल व्हॅल्यू दिलं 3,000 पर एनम अँड इट इज यूज दिस सेल्फ बिझनेस. कशासाठी यूज करत होतो म्हणते तो थर्ड हाऊस, सेल्फ बिझनेस साठी यूज करत होतो. आता जेव्हा तो सेल्फ बिझनेस साठी इथं घेऊ आपण स्टार्ट करून सेल्फ बिझनेस. ओके. मग आता जे थर्ड हाऊस आहे सेल्फ बिझनेस इथे लिहू ॲन्युअल व्हॅल्यू, ॲन्युअल व्हॅल्यू इथे येणार नील. ओके. जे सेल्फ बिझनेस साठी असते ते याच्यामध्ये नाही घ्यावं लागेल आपल्याला, ते कशामध्ये घ्यावं लागेल, इन्कम फ्रॉम बिझनेस मध्ये. ओके. मग इथं डू नॉट आपण सरळ सरळ इथं लिहू शकतो, डू नॉट हेड इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. इथं डू नॉट इन्कम फ्रॉम HP. ओके.
याचं इन्कम आहे का ते एचपीचं हाऊस प्रॉपर्टीचं? ओके नाही. कशाचं इन्कम आहे ते? इन्कम फ्रॉम बिझनेसचं इन्कम आहे, त्यामुळे ते याच्यामध्ये आपण काय करू कॅल्क्युलेट घेणार नाही. ठीक आहे. ओके इथे हे एक लाईन लिहिली, इथे झालं तुमचं एक्झाम्पल क्लोज. ओके इथे काय झालं एक्झाम्पल क्लोज. सेल्फ बिझनेस करत आहे तो, तिच्या घरात बिझनेस करत आहे, त्यामुळे ती इन्कम बिझनेसमध्ये जाणार, हाऊस प्रॉपर्टीमध्ये येणार नाही. ओके त्यानंतर आपल्याला इथं सर्वात लास्टला हेडिंग लिहायचं कॉम्पिटिशन ऑफ इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी स्टार करून टोटल इन्कम ऑफ हाऊस प्रॉपर्टी असं लिहू आपण. टोटल इन्कम फ्रॉम HP A प्लस B प्लस C म्हणजे तिन्ही घरांपासून. ओके पहिल्या घरापासून इन्कम नेला आहे आपल्याला. ओके दुसऱ्या घरापासून इन्कम आलेला आहे 31,750 आणि तिसरं नेलं आहे म्हणजे इथं टोटल इन्कम आलं 31,750. ठीक आहे. या प्रकारे तुमचं जे सेकंड नंबरचा जो क्वेश्चन आहे लॉंग टाईपचा क्वेश्चन इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीचा थर्ड हाऊसचा क्वेश्चन कंप्लीट झालेला आहे एक्झाम्पल मधला क्वेश्चन पेपर मधला. ओके नंतर याचं आपल्याला डिडक्शन दिलेलं आहे 80G ची डिडक्शन दिलेलं आहे. लॉंग टाईप क्वेश्चन आहे थर्ड नंबरचा क्वेश्चन, त्याची डिडक्शन आपल्याला घ्यायची. तर बघा आता इथं थर्ड नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला लॉंग टाईप क्वेश्चन मधला क्वेश्चन सी. ओके सेक्शन सी मधला लॉंग टाईप क्वेश्चन सर्वात लास्टचा क्वेश्चन आहे आपल्या क्वेश्चन पेपर मधला. क्वेश्चन असा दिलेला आहे त्यांनी तुम्हाला कॉम्प्युट द अमाऊंट ऑफ डिडक्शन अंडर सेक्शन 80G. डिडक्शन अंडर सेक्शन 80G कॉम्पिटिशन करून दाखवा म्हणजे. ठीक आहे बघा मग इथं सर्वात पहिले दिलं डोनेशन फ्रॉम महाराष्ट्र चीफ मिनिस्टर अर्थक्वेक फंड म्हणजे इथं CM फंड मध्ये डोनेशन दिलेलं आहे. किती हजार दिलेलं आहे 8,000. ओके मग इथं आपण असं लिहू फर्स्ट नंबर इथं डोनेशन. ओके CMS फंड. ओके चीफ मिनिस्टर रिलायफ फंड. ओके चीफ मिनिस्टर अर्थक्वेक रिलायफ फंड मध्ये दिलेला आहे. ठीक आहे चीफ मिनिस्टर रिलायफ फंड जो असतो याच्यावरती 100% काय असते हे डोनेटेड राहते. ओके किती पर्सेंट राहते 100% डोनेटेड आणि 100% काय राहते डिडक्टेड पण राहते. ओके म्हणजे त्याच्यावरती आपण नो लिमिट मध्ये काय दिलेलं आहे डोनेशन दिलेलं आहे तर त्याच्यावरती टोटल 100% काय राहते डिडक्ट राहते कपात राहते. ठीक आहे मग त्याची अमाऊंट जशी आहे तशी 8,000 इथं बाहेर 8,000. ओके डिडक्शन 80G ही तुम्हाला धर्मदाय संस्था चॅरिटेबल संस्थामध्ये दिलेलं असते. ओके दान धर्म डोनेशनच्या बाबतीत आणि चॅरिटेबल ट्रस्टच्या बाबतीत दिलेले असते. ठीक आहे याच्यामध्ये दोन प्रकार असतात एक 100% लिमिट आणि याच्यामध्ये 50% लिमिट. ओके सर्वात पहिले असते नो लिमिट आणि नंतर नो लिमिट मध्ये 100% आणि 50%. त्यानंतर विथ लिमिट मध्ये 100% अँड 50%. ठीक आहे मग नो लिमिट मध्ये कुठले येतात विथ लिमिट मध्ये कुठले येतात हे आपल्याला लर्न करून ठेवायचं. ठीक आहे बघा मग नंतर आता समोर दिलेलं आहे इथं नेहरू मेमोरियल जवाहरलाल नेहरू मेमोरियल फंड. ओके जवाहरलाल नेहरू मेमोरियल फंड हा 50% मध्ये असतो. कशामध्ये असतो 50% मध्ये. ठीक आहे मग इथं सेकंड नंबर इथं लिहू आपण डायरेक्ट इथं नेहरू मेमोरियल फंड. ओके हा काय असतो ब्रॅकेट मध्ये लिहू आपण इथं 50% डोनेटेड. ओके किती पर्सेंट मध्ये राहतो 50% मध्ये. ठीक आहे 50% डिडक्टेड पण लिहू शकतो आपण त्याला. ठीक आहे मग इथं 50% इथं दिले 15,000 15,000चे 50% किती येणार ते 7,500. ओके इथं 7,500 15,000च्या अर्धी रक्कम घेतली आपण नेहरू मेमोरियल फंड साठी. ठीक आहे त्यानंतर कपात राहील आपल्याला ते 7,500 डिडक्शन भेटेल आपल्याला. ठीक आहे त्यानंतर समोर दिलं फॅमिली प्लॅनिंग. फॅमिली प्लॅनिंग साठी जर तुम्हाला GTI ग्रॉस टोटल इन्कम दिलं असेल तर पहिले तुम्हाला त्याच्यावरती 10% द्यावं लागेल आणि नंतर उरलेल्या अमाऊंटवरती तुम्हाला सरळ सरळ जे 10% येणार अमाऊंट त्या 10% वरती तुम्हाला 100% लिमिट घ्यावं लागेल आणि अदर याच्यावरती 50% लिमिटमध्ये घ्यावं लागेल. ठीक आहे परंतु आपल्याला ग्रॉस टोटल इन्कम दिलेलं नाहीये म्हणून डायरेक्ट इथं काय करू आपण 100% फॅमिली प्लॅनिंग रुपीज 8,000 इथे लिहू आपण थर्ड नंबर फॅमिली प्लॅनिंग. ओके फॅमिली प्लॅनिंग इथं दिलेलं आपल्याला फॅमिली प्लॅनिंग मध्ये ब्रॅकेट लिहू आपण 100% डोनेटेड. ओके किंवा डिडक्टेड लिहू शकता 100% डिडक्टेड. ओके ठीक आहे किती अमाऊंट इथं 8,000 फॅमिली प्लॅनिंगची जेवढी रक्कम आहे तेवढीच्या तेवढी. ओके त्यानंतर रिकॉग्नाइज रिलिजियस इन्स्टिट्यूशन. ओके रिकॉग्नाइज रिलिजियस जसं की धर्मदाय संस्थेमध्ये आपण कुठल्या इथं टेम्पलला दिलं एक तर मॉस्किला दिलं एक तर गुरुद्वारला किंवा चर्चला कुठेतरी आपण काय केलं डोनेट केलं. ठीक आहे धर्मदाय संस्थेला परंतु ती काय रिकॉग्नाइज आहे म्हणजे सरकारी आहे. ओके रजिस्टर्ड आहे. ओके ठीक आहे मग त्याच्यासाठी आपल्याला जर धर्मदाय संस्थेमध्ये जर आपण दिलं कुठल्याही मंदिराला वगैरे तर तिथं आपल्याला डोनेट भेटत नाही परंतु ते रजिस्टर्ड असेल गव्हर्नमेंट मान्यता असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला डिडक्शन भेटते. ठीक आहे मग इथं फोर्थ नंबर
काय लिहितं इथं रिकॉग्नाइज रिलीजियस इन्स्टिट्यूट. ओके, डोनेट हे इथं रिकॉग्नाइज रिलीजियस काय लिहिलं आपल्याला रिलीजियस इन्स्टिट्यूट. ओके, इथं 100% किती सॉरी 50% किती पर्सेंट राहते हे 50% डोनेटेड. ओके, किती पर्सेंट राहते 50% त्याला रिलीजियस साठी धर्मदाय संस्थेसाठी किती पर्सेंट 50%. ठीक आहे. मग आपल्याला इथं आता याच्यावरती 6000 वरती किती पर्सेंट 50% म्हणजे ते येणार 3000. ओके, सर्वात लास्टला आपल्याला आता संपूर्ण चारीच्या चारी रेट झालेले आहेत. ठीक आहे बघा, सीएम असेल पीएम फंड असेल सीएम फंड असेल. ओके, त्याच्यामध्ये 100% डोनेट राहते. ठीक आहे. त्यानंतर नेहरू फंड, ओके, राजीव गांधी फंड, इंदिरा गांधी फंड जर असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला 50% डोनेट राहते. ठीक आहे. त्यानंतर इथं फॅमिली प्लॅनिंग असेल तर 100%. ठीक आहे. त्यानंतर समोर इथं रिकॉग्नाइज असेल आपल्या रिलीजियस स्थळ असेल कुठलंही टेम्पल वगैरे कुठलं असेल तर त्यासाठी 50%. ठीक आहे. सर्वात लास्टला इथं स्टार करूया आपण क्वालिफाईंग अमाउंट ऑफ डिडक्शन अंडर सेक्शन 80G इज काय करू आपण आता याची टोटल करू. इथं टोटल बघा आपल्याला टोटल दिलेलं आहे इथं 8 आणि 7 15 बघा इथं 8 आणि 8 16 16 4 20 23 26500 दिले टोटल आपल्याकडे 26500. ठीक आहे. चेक करू आपण तरी परत एकदा बघा इथं दिलं आपल्याला 8000 प्लस 7500 प्लस 8000 प्लस 3000. ओके, 26500. क्वालिफाईंग अमाऊंट 80G ला क्वालिफाईंग अमाऊंट किती झाली 26500. या प्रकारे आपला टोटल क्वेश्चन पेपर काय झालेला आहे सॉल्व्ह झालेला आहे. इन्कम टॅक्सचा क्वेश्चन पेपर बघून घ्या एकदा व्यवस्थित नीट सॉल्व्ह करा. क्वेश्चन पेपर तुम्हाला आपले जे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत त्या ग्रुपवरती पीडीएफद्वारे तुम्हाला क्वेश्चन पेपर पाठवला जाईल. सर्वांना हा व्हिडिओ व्हायरल करा. तुमच्या कोणत्यामध्ये जेवढे विद्यार्थी मित्र वगैरे असतील सर्वांना इन्कम टॅक्ससाठी सर्वांना सेंड करा. ओके, आणि चांगल्या मार्गाने याच्यामध्ये पास व्हा.